37 दिवसांच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। कॉक्रोच जनता पार्टी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरती अडून बसली होती आणि अखेर प्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा पाठवला। महाराष्ट्रातल्या अभिजित दिपकेंनी पहिलंच आंदोलन यशस्वी करून दाखवलंय, बघूयात। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। अखेर देशभरातले असंख्य विद्यार्थी आणि अभिजित दिपकेंच्या लढ्याला यश आलं। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला। प्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा पाठवला आणि इकडे जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट उसळली। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody Senate। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। युवा पिढीच देशाची शक्ती आहे असं राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलंय। नीटच्या परीक्षेत अनियमितता झाली तेव्हापासूनच मी जबाबदारी स्वीकारली आणि कधीही मागे हटलो नाही। माझा संकल्प होता की परीक्षा माफियामुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही। 16 जुलैला फेरपरीक्षेचा निकालही लागला आणि यात गरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यशही मिळालं। मात्र मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी विद्यार्थ्यांना भटकवण्याचं काम केलं, ज्यामुळे मी व्यथित झालो। गेल्या 10 दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहून मन दुःखी झालंय। हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताच्या युवा शक्तीच देशाची खरी ताकद आहे। या युवा शक्तीला कुणाच्या भ्रमाच्या चक्रात अडकू द्यायचं नाही, हा माझा संकल्प आहे। जंतर मंतर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली त्याचा फायदा राष्ट्रविरोधी शक्तींना घेऊ देणार नाही। देशाची एकता कायम राहावी। भारताच्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर कारवाईमध्ये अडकू नये। विद्यार्थ्यांनी त्यांचा वेळ अभ्यासाला द्यावा। विद्यार्थ्यांना करिअरवर लक्ष देता यावं। या सर्व गोष्टींचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद। नीटच्या पेपरफुटीनंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन सुरू झालं। सोनम वांगचुक दिल्लीमध्ये जंतर मंतरवर उपोषणाला बसले। 22व्या दिवशी त्यांना पोलिसांनी पांढऱ्या चादरी टाकून उपोषण स्थळावरून हटवलं। तर 20 तारखेला सोमवारी संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। विद्यार्थ्यांना पकडून मारल्याची दृश्य माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। लाठीचार्जमुळे जंतर मंतरवरचं आंदोलन देशभरात पसरलं। जंतर मंतरवर महिनाभरापेक्षा अधिक वेळ आंदोलन चाललं आणि जेन्झींनी मोदी सरकारला झुकवलं। त्यातूनच धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी झाली। और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं,
तो अच्छे अच्छों के इस्तीफे ले सकते हैं हम। तो डरना नहीं है, डरना नहीं है। डेमोक्रेसी है। अगर डेमोक्रेसी में बोलने से डर लगने लगे तो कैसी डेमोक्रेसी है? क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं। दिल्लीमध्ये 12 ते 15 वर्षांची मुलं मुली देशभरात एकवटली. पोलिसांच्या लाठ्यांची पर्वा केली नाही. उपाशी तपाशी राहिले तरी धीर सोडला नाही. दुसरीकडे सरकारनं आधी 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न झाला. स्वतः पंतप्रधान मोदींनी फ्रेंड्स असं म्हणत 2 वेळा सेल्फी व्हिडिओ संदेश दिला. थँक्यू फ्रेंड्स. पण पोरं काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती. आणि आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित तिपकेंनीही पहिली विकेट गेल्याचं म्हणत पुढच्या लढाईवरूनही इशारा दिला. मैं मोदी जी से कहना चाहता हूं, सुबह हो गई मामू, सुबह हो गई मामू, सुबह हो गई है। डेमोक्रेसी की सुबह हो गई है। अब इस देश की जनता जाग चुकी है। और जैसे कि मैंने कहा था, ये पहला विकेट है, ये पहला विकेट है। यहां नहीं रुकेंगे, अब तो बस शुरुआत हुई है, अभी तो बस शुरुआत हुई है। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदा जनतेच्या आक्रोशानंतर राजीनामा झालाय. त्यावरून दिपकेंनी इस सरकार में इस्तीफे नहीं होते असं म्हणणाऱ्या मंत्र्यांचाही समाचार घेतलाय. नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है। नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना कॉकरोच म्हटलं. त्याच रागातून छत्रपती संभाजीनगरच्या अभिजित दिपकेनं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी काढली. मैं भी कॉकरोच असं म्हणत कोट्यवधी तरुणाई कॉकरोच जनता पार्टीशी जोडली. आज याच कॉकरोचने शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊन दाखवला, ज्याचं नेतृत्व एक मराठी तरुण करतोय. चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता. मराठी मॉडेल पण वाकणार नाही. प्रमोद जगताप आणि निवृत्ती बाबरसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.